मनसेचे माजी नगरसेवक आणि जे आता नुकतेच भाजप पक्षात ज्यांनी प्रवेश केलाय ते संतोष धुरी आपल्या बरोबर आहेत. नेमका त्यांना मनसेमध्ये काय त्रास होत होता हे आपण त्यांच्याकडनं ऐकूयात आणि याचबरोबर भाजपमध्ये जाऊन ते काय करू इच्छित आहेत हे देखील त्यांना विचारूया. नमस्कार सर, कशा पद्धतीचा अचानक धक्का होता आमच्या सगळ्यांसाठीच, तर तो धक्का नेमका कशा पद्धतीचा होता जो तुम्हाला लागला आणि नंतर आमच्यापर्यंत आला? मला वाटतं तुम्हाला धक्का जास्त बसला, आमच्या पक्षाध्यक्षांना आणि त्यांच्या चिरंजीवांना बसला नाही मला वाटतं. कारण कसं झालेलं आहे की याची सुरुवात आहे जी ही युती झाल्यानंतर जेव्हा जागा वाटप वगैरे हा प्रकार सुरू झाला त्याच्यानंतर कुठेतरी मला वाटते नाराजीचं हे चालू झालं. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी झाली की ज्या वेळेला सीट्स कुठल्या आपल्याला हव्यात, सीट्स आपल्याला कुठल्या दावा करायचा वगैरे, यावेळी जेव्हा चर्चा चालू झाली त्यावेळेला मला वाटते संदीपजी देशपांडे त्याच्यामध्ये इन होते. त्याच्यानंतर मला वाटते अगोदरपासून आम्ही म्हणजे ज्यावेळेला 2022ला ज्यावेळेला इलेक्शन लागणार होतं तेव्हापासून आम्ही दोघं बसून त्यावर काम करत होतो की कुठल्या सीट्स आपल्याला हे करायच्या आहेत, कुठल्या सीट्स आपल्यासाठी A+ आहेत, B+ आहेत वगैरे, असं या सगळं आम्ही मार्किंग वगैरे करायला सुरुवात केलेली होती. त्याप्रमाणे आता पण ते आम्ही बसायचो, आम्ही एकत्र बसून आम्ही त्यावर हे करायचो. त्याच्यानंतर ते जाऊन तिकडे साहेबांबरोबर बसून चर्चा करून, नेते मंडळी बसून वगैरे ती चर्चा करून ते सीट्सबद्दल वगैरे करायचं. याचं कारण फक्त मी हे सांगायचं कारण एवढं होतं की याच्यामध्ये जो अभ्यास संदीप देशपांडेंचा असेल, आमचा असेल, दोघांचा मिळून, तेवढा अभ्यास मला वाटत नाही कुठल्या नेत्याचा होता. कारण आमचा ग्राउंड लेवलला चांगला टच होता, प्रत्येकाशी संवाद होता, प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद होता. आमच्या शाखेमध्ये येऊन सगळे भेटत होते, आमच्याशी चर्चा करत होते, त्यामुळे आम्हाला कळत होतं आणि त्यामुळे आम्ही ही चर्चा चालू केलेली होती, सगळं चालू होतं. त्याच्यानंतर अचानक या प्रक्रियेमधून संदीप देशपांडे यांना बाजूला करण्यात आलं. का करण्यात आलं हे कोणालाच माहिती नाही. त्याच्यानंतर ही चालू झाल्यानंतर आम्हाला एक अंदाज आला की चर्चा म्हणजे तुमच्या पत्रकारांकडून, म्हणजे आम्हाला नाही पण जास्त माहिती तुमच्या पत्रकारांकडून आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आम्हाला माहिती मिळायची. अरे तुम्हाला कमी सीट मिळत आहेत, तुम्हाला प्रत्येक विधानसभेमधून एकच सीट मिळते, तुम्हाला काही विधानसभेमधून सीटच मिळत नाही. त्यामुळे थोडं डिस्टर्ब होण्यासारखं ते हे होतं. संदीपजींनी जाऊन सन्मान्य राजसाहेबांशी पण चर्चा केली याच्यावर की आपल्याला असे सीट्स कमी मिळत आहेत. त्यांनी सरदेसाईंशी चर्चा केली, परंतु एवढं कॉन्फिडन्स, एवढं म्हणतात ना कॉन्फिडेन्शियल हे ठेवलेलं, एवढं गुपित ठेवलेलं होतं की नाही ते सांगणार नाही, ते सांगणार नाही, ते साहेबांशीच बोलायचं आणि साहेब सांगायचे नितीनशी बोला, म्हणजे सरदेसाई साहेबांशी. मग हेच चालू होतं खेळ की इकडे विचारायला गेले की त्यांच्याकडे पाठवतो, तिकडे विचारायला गेले यांच्याकडे. मी त्यावेळेलाच त्याला सांगितलं की तुला या प्रक्रियेच्या बाहेर ठेवलेलं आहे, तुला कम्प्लिटली ब्लॉक करून टाकलेलं आहे, जाऊन दे ना, ज्या सीट्स घ्यायच्या आहेत ज्या द्यायच्या आहेत त्या आपण बघू. त्याच्यानंतर ज्या वेळेला आमच्या पदामध्ये 52 सीट पडल्या, 52 नव्हत्या पडलेल्या, मला वाटतं 40 ते 42 सीट्स काहीतरी पडलेल्या, त्यावेळेला मला संदीप थोडा ॲग्रेसिव्ह झाला आणि त्यांनी जाऊन सरदेसाईंना वगैरे सांगितलं की बाबा कुठल्या कुठल्या सीट झाल्या मला सांगा, मला लोक येऊन विचारतात, मी शहर अध्यक्ष आहे वगैरे. या गोष्टी हे साधारण होणारच ना, तुमचे शहर अध्यक्ष आहे म्हटल्यावर तुमच्याकडेच येणार, तुम्ही एक प्रमुख आहात, तुम्ही अवेलेबल आहात, रेग्युलर शाखेमध्ये बसलेले असतात, कधी येऊ शकता, अपॉइंटमेंटची गरज नाही. त्याला येऊन लोक विचारायचे, तो परेशान झाला. त्याच्यानंतर त्यांनी हे विचारायला सुरुवात केली की कुठल्या सीट देत आहे, काय करताय, हे आम्हाला सांगा तरी. तर एवढं गुपित ठेवण्यात आलं की सांगायला कबूलच नाही. त्याच्यानंतर सेनेकडून कळायचं ही सीट तुम्हाला सुटली, ही सीट आम्हाला सुटली, त्यामुळे थोडं फर्स्ट एड व्हायला झालं. त्याप्रमाणे तो एक कारण होतं. ह्या सगळ्या गोष्टींचं जे झालं समीकरण सगळं एकत्र आलं. त्याच्यानंतर मग ही सीट गेली, त्याच्यामध्ये ह्या सीट दिल्या नाहीत, ह्या सीट आम्हाला पाहिजे होत्या, ज्या आमच्या महत्वाचे जे चेहरे होते ते सभागृहात जाण्यासारखे होते, जायलाच पाहिजे होते, त्या लोकांना नाकारण्यात आलं. काही लोकांना रागामुळे नाकारण्यात आलं, काही लोकांना सीट्स त्यांना एक्सचेंज करायच्या होत्या त्याच्यामुळे नाकारण्यात. या सगळ्या गोष्टींचा जो राग जो मनामध्ये होता, आणि एक कसं होतं की बाहेर पण चर्चा चालते, आम्ही आता लोकांमध्ये असतो तर लोकांमध्ये पण चर्चा चालतेच ना. आपण एकदा आता भगवा झेंडा घेतलाय, आपण हिंदुत्वाकडे वाटचाल सुरू केलेली आहे, आपण टीका केलेली ना त्यावेळेला शिवसेनेवर, तुम्ही काँग्रेसचा हात पकडला. हे सीट्सचं एकच कारण होतं की दुसऱ्या देखील अनेक कारणं होती? कारण तुम्ही जवळपास 20 वर्ष, जेव्हा 2006ला राजसाहेबांनी पक्ष स्थापन केला तेव्हापासून तुमची जोडगोळी, तुम्ही आणि संदीप देशपांडेंची जोडगोळी आम्ही बघत आलेलो आहोत. त्यामुळे हे एकच एक कारण होतं
की आणखीन देखील काही खतखत होती मनात? नाही, कसं आहे की खतखत हीच होती की आम्ही आमच्या बरोबर जे कार्यकर्ते आहेत, जे कसं असतं की आम्ही सन्माननीय राष्ट्रपतींवर डिपेंड होतो, त्याच्यानंतर आमच्यावर काही कार्यकर्ते डिपेंड होते, त्याच्या खाली अजून कार्यकर्ते डिपेंड होते, अशी एक लाईन असते. विचारणार कोणाला? ते आम्हाला विचारणार, आम्ही कोणाला विचारणार, संदीपजींना विचारणार, संदीपजी कोणाला विचारणार, हे असं सगळं सर्कल चालू होतं. त्यामुळे सगळे डिस्टर्ब झाले होते. आणि त्याच्यात ज्यावेळेला आम्हाला कळायचं, जसे आता पण इलेक्शन चालू झाल्यानंतर आजही निरोप मनसेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे अध्यक्ष फिरणार आहेत सगळ्या शाखांमध्ये. आज इकडे हा प्रोग्राम आहे, उद्या तिकडे हा प्रोग्राम आहे, हे सांग निरोप कुठून येतात? ते शिवसेनेच्या शाखेमधून. त्यामुळे अजून डिस्टर्ब व्हायला झालं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या कारणीभूत झाल्या त्या गोष्टीला. आणि त्याच्यामध्ये प्रचंड बोललो ना, ग्राउंड लेवलला एवढं हे चालू होतं ना की तुम्ही जे काँग्रेसबरोबर गेलेत त्याच्यामुळे तिकडनं गट एक वेगळा झाला. तसंच आता झालेलं आहे. तुम्हाला खूप त्रास होणार आहे, तुमच्या सीट्स कमी येणार आहेत. तर सीट्स कमी येणार म्हणजे येणार आहेत त्या तरी सीट आम्हाला मिळाल्या पाहिजे, याकरता आमचं खूप हे झालेलं प्रॉब्लेम. तुम्ही थेट म्हणालात की नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर या सगळ्या प्रोसेसमध्ये होते. ज्यावेळी तुम्ही त्यांच्याशी बोलायला जात होतात किंवा प्रयत्न करत होतात तेव्हा तुम्हाला त्यांच्याकडनं काय उत्तरं येत होती? बघा, कसं आहे की त्यांचं म्हणणं असंच होतं सरदेसाई साहेबांचं की बाबा हे सगळं मी खूप प्रयत्न करतो आहे, परंतु काही होत नाहीये. जे काय होत आहे तर मी शेवटी कंटाळलो या गोष्टीला. आणि मला काय याच्यामधनं हे होतं की मी तिकडे आपल्याला 2 सीट पाहिजेत, तिकडे एक सीट मिळते, हरकत नाही, पण जी आपल्याला पाहिजे ती पण मिळत नाहीये. म्हणजे ते पण नाराज होते? ते पण नाराज होते. आणि त्यांनी शेवटी कोणावर घालत होते? साहेबांवर घालत होते की हे साहेब बघतील, हे जे काय करायचं ते साहेब बघतील, बाबा आता मी काय करू शकत नाही याच्यामध्ये. हे त्यांना पण फ्रस्ट्रेशन आलेलं. म्हणजे सरदेसाईंचं बोलतं, मला नांदगावकर साहेबांबरोबर नाही, त्यांच्याशी माझा काही संवाद झाला नव्हता. सरदेसाई साहेबांशी संवाद झालेला, त्यांनी जे फ्रस्ट्रेशन काढलेलं की अरे काय करायचं मला कळत नाही म्हणून. आणि जास्त अडलेलं कुठलं तर इकडचंच घोडलं अडलेलं, एक शिवडीचं आणि एक माईम विधानसभेचं. तुमचं सचिन अहिर यांच्याबरोबर बोलणं झालेलं होतं. आज ज्या वेळेला आम्ही सचिन अहिर यांना विचारलं की नेमकं काय झालं तुमचं त्यांच्याशी बोलणं झालेलं असताना तुम्ही त्यांना का जागा दिली नाही, त्यावेळी त्यांचं असं म्हणणं आहे की ती सीट ओपनसाठी सुटली नाही असं त्यांचं म्हणणं होतं. नेमकं काय झालं होतं? त्यांचं काय म्हणणं होतं जेव्हा तुम्ही त्यांच्याशी चर्चा करायला गेलात? चर्चा नाही केली, फोनवर आमचं बोलणं झालं होतं. तुम्हाला मी काय सांगितलं, मी ओपन झाली की ती ओबीसी झाली हा विषय नव्हता. विषय काय होता? प्रत्येक विधानसभेमध्ये 2 सीट मिळाल्या पाहिजे, हा विषय झालेला. त्यांनी तुम्हाला मस्त गोल फिरून सांगितलं की ती सीट ओबीसी झाली, ती सीट ओपन झाली म्हणून त्याला जागा मिळाली नाही. हे साफ चुकीचं आहे. माझं म्हणणं काय, सचिन भाऊंबरोबर जी चर्चा झाली ती फक्त आणि फक्त एवढी झालेली की ते स्वतःहून म्हणाले की तुम्हाला प्रत्येक विधानसभेमध्ये कमीत कमी 2 जागा आम्हाला सोडाव्याच लागतील, हे बोलणं झालेलं. आपण बघितलं की काल तुम्ही म्हणालात की राजसाहेबांना पक्ष सरेंडर करायचा. नेमकं काय सुचवायचं होतं तुम्हाला? नेमकं त्यातनं तुम्हाला काय सांगायचं होतं? कारण सरेंडर करणं हा एक मोठी गोष्ट असते, त्यामुळे नेमकं काय यातून साध्य होईल असं वाटतं? जे दिसत होतं ना डोळ्यांनी आणि जे आम्ही अनुभवत होता, एवढी वर्ष आम्ही या राजकारणामध्ये, आम्हाला जे दिसत होतं आणि जे आम्ही अनुभव घेत होतो ना, त्याच्यावरून एक गोष्ट कळत होती की साहेबांना हा पक्ष पूर्णपणे सरेंडर करायचा आहे. सरेंडर करायचा काय केला, ज्याचे निर्णय सामन्यामधून घेतले जात होते, बँड्राच्या बंगल्यावरून घेतले जात होते. आणि म्हणतात ना, आमचे जे नेते होते त्यामधलं जे नेते होते ते जाऊन तिकडे प्रत्येक गोष्ट त्यांची ऐकत होते आणि त्याप्रमाणे करत. मला एक गोष्ट चांगली आठवते की ते उद्धव साहेबांकडे ज्यावेळेला गेलेले आणि तिकडे त्या काहीतरी त्यांचं बोलणं झालं, त्यावेळेला तिकडे त्यांनी ते सांगितलं, उद्धव साहेबांनी संदीप देशपांडेंना सरळ सरळ सांगितलं, तू या चर्चेमध्ये आता कुठे येतोय म्हणून. तुम्ही विचारलं, हे विचारा ना. पण तुम्ही सातत्याने त्या चर्चेमध्ये तुम्ही आता का येताय म्हणून विचारलं. आणि ज्या वेळेला संदीपने सांगितलं की मी फक्त आणि फक्त संतोष धुरीसाठी आलेलो नाही आहे, ज्या सीट्स आम्हाला पाहिजेत त्या सीट्स आम्हाला ज्या सीट्स पाहिजेत त्याकरता आम्ही आलोय, आता तुम्ही ठरवा की द्यायचं नाही द्यायचं, पण त्याच्यावर चर्चा तर होऊन दे. त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं, बरोबर आहे. आणि त्यावेळेला सांगितलं की दादरमध्ये बाबा आम्हाला 3 नको, आम्हाला 2 तरी द्या, 194 नको, 190 आणि 192 तर द्या.
बरोबर आहे. शिवडीमध्ये आम्हाला एकच सीट सोडताय तुम्ही. तिकडे तर 3 सीट पाहिजे होते आम्हाला. तिकडे 3 ठिकाणी आम्ही लीडवर आहोत. तिकडे 3 सीट. तेव्हा तिकडे नांदगावकर साहेबांनी तैताट केला. शिवडी वगैरे मी सोडली, मला शिवडी वगैरे नको. अरे तुम्ही कोण सोडणार आहे? ठरवणं सन्मान्य राजसाहेब. त्यांनी काय ठरवावं ते? बरोबर बोलतो ना मी. निर्णय अंतिम कोण घेणार? म्हणजे ह्या प्रकारे पूर्णपणे मॅनेज झालेले नांदगावकर साहेब. म्हणजे त्यांना फक्त आणि फक्त युती घडवून आणायची होती का काय करायचं होतं मला माहिती नाही. आणि त्याकरता त्यांनी हे केलं आणि त्या प्रकारे त्यांनी बाबा तिकडे शिवडीमध्ये ती एक दिली ना, ती पण देऊ नका आणि ह्यांना 3 इकडे द्या माईम विधानसभेमध्ये आणि ते संपवा विषय एकदाचा. पण संदीपजीने पूर्ण लिस्ट दिली त्यांना की बाबा ह्या सीट्स आम्हाला पाहिजेत, याच्यावर तुम्ही परत फेरविचार करा, त्याच्यानंतर आपण बोलू. हे सांगून तिकडे तुम्हीच हे केलं ना की तडकाफडकी निघाले नाही वगैरे, तुम्हीच न्यूज बनवली. हे त्यावेळेलाच झालेलं आहे. ही कारणं कमी आहेत का हो? ही सगळी कारणं कमी आहेत का? आज जर यादी फिरत असेल की संतोष धुरीला एवढी पदं दिली तेवढी पदं दिली, त्याला न्याय पण दिला. विधानसभा अध्यक्ष होतो, आंदोलनाच्या केसेस आहेत, 4 केसेस तिकडे वरळी विधानसभेच्या. कामगार सेनेमध्ये पद दिलं, कामगार सेनेमध्ये कंपनीमध्ये मारामाऱ्या झाल्या, भांडणं झाली, तिकडे 2 केस आहेत. एअरपोर्टच्या याच्यामध्ये केसेस आहेत. आमच्यावर केसेस. पासपोर्ट नाही हो बनत माझा. मी माझ्या फॅमिलीला बाहेरगावी घेऊन जाऊ शकत नाही. हे जातात ना फिरायला, अमेरिकेला, लंडनला जातात ना. म्हणजे सहज बोलायचं ह्यांना आम्ही एवढी पदं दिली तेवढी पदं दिली. त्याला न्याय पण दिला म्हणून तर ठेवलं ना मला. वरळी विधानसभेमध्ये कोणाने तरी कान भरले म्हणून मला काढून टाकलं तडकाफडकी वरळी विधानसभेवरून आणि अचानक परत आणलं. त्यावेळेला पाया पडून राहिलं, साहेब नको मला ना, आपल्याला संदीपला निवडून आणायचं तिकडे. संदीप माझा वीक पॉइंट, चला करूया काम. केलं, दारोदारी फिरलो. संदीपवर विषय आलाय. तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारते. संदीप आणि तुमची अगदी जोडगोळी म्हणून प्रसिद्ध आहे, तुमची मैत्री प्रसिद्ध आहे. अशा मैत्रीसाठी तुम्ही संदीपजींना पण पक्षा जेव्हा तुम्ही सोडला तेव्हा त्यांना काही सांगितलं होतं का? इतकंच नव्हे तर त्यांना विचारलं होतं का तुम्ही माझ्याबरोबर येताय का किंवा काय? या संदर्भात तुमच्या दोघांमध्ये म्हणजे संदीप आणि तुमच्यात काही चर्चा झाली होती का? कारण सातत्याने चर्चा सुरू आहेत की आता मित्र गेलाय तर संदीपजी देखील जाऊ शकतात, अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत. काय वाटतं तुम्हाला या सगळ्यामध्ये? कसं आहे माहिती आहे ना, मी संदीपजीला सांगू शकत नाही किंवा मी त्याला समजावू शकत नाही. एवढा मी मोठा नाही आहे. मी त्याच्यापेक्षा वयाने जरी मोठा असलो तरी तो खूप हुशार आहे. तो स्वतःचं भलं वाईट काय त्याला भरपूर माहिती आहे. त्याला ज्या वेळेला मी जाणार आहे त्यावेळेला मी त्याला क्लिअर कट सांगितलं किंवा मला काय जमणार नाही. तो म्हणाला की बाई तुझा निर्णय तू घे म्हणून. मला काय जमणार नाही पक्ष सोडायला. तरी पण मग थांबलो परत आम्ही. बोलो थांबूया आपण, वाट बघूया. कारण मी म्हणालो की जर आपण जायचं आहे तर आपण एकत्र जाऊया. पण त्याची इच्छाच नव्हती. तो बोला बाबा मी काय पक्ष सोडणार नाही, तुला जायचं असेल तर. शेवटी तो जड मानाने मला म्हणाला. तो पहिलं तर मला नको जाऊच करत होता. कदाचित त्याने सांगितलं पण, बंगल्यावर पण सांगितलं, पण तिकडनं पण कुठल्याही प्रकारची विचारणा नाही झाली. आणि माझी पण इच्छा होती की त्यांनी विचारणा करू नये. कारण आता मी माझा निर्णय घेऊन मोकळा झालो होतो. त्याच्यानंतर तो जर त्याला त्याचं मोठेपण असेल, जसं त्यांनी नांदगावकरांना सांगितलं उद्धव साहेबांसमोर की यांचं मन मोठं आहे, हे सिनियर आहेत, मोठे नेते आहेत, ह्यांचं खूप मन मोठं आहे, तसं कदाचित माझं पण म्हणणं तेच आहे. ह्याचं मन खूप मोठं असेल म्हणून तो थांबलाय. त्याला अजून अन्याय सहन करायचा असेल, त्यांना अजून अपमान सहन करायचा असेल. काल तुम्हीच बातमी बनवली ना काहीतरी, अमित साहेबांनी त्यांना दिली नाही म्हणून भेट बनवली ना. कुठेतरी काय बोलतात ते, आग लागते तो धूर निघतो ना, है ना. तुम्ही भाऊक झालेले पाहायला मिळत आहे. इतक्या वर्षांनंतर राजसाहेबांना सोडताना दुःख वाटतंय किंवा काय वाटतंय नेमका? नक्कीच दुःख तर होणार ना. असं कसं दुःख झालं असं काय नाही. वक्त की बात आहे. पुढे भाजपमध्ये जाऊन काय करणार? शेवटचा प्रश्न. नक्की चांगलं काम करणार. आणि ते तुम्ही बोलता ना काय कमिटमेंट आहे तुम्हाला, काय कमिटमेंट आहे, कमिटमेंट वगैरे काय नाही. 2007ला ना संतोष धुरी हा साहेबांबरोबर ज्याला आला, कमिटमेंट घेऊन नव्हता आलेला.
धन्यवाद संतोषजी. तर आपण बघतोय की संतोषजी भाऊक झालेले पाहायला मिळत आहेत. खरं तर मी कमिटमेंट घेऊन पक्षात आलो नव्हतो, काहीतरी करायला आलो होतो, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलंय. त्याचबरोबर बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यावर देखील त्यांनी एक प्रकारे आरोप केलेले पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नालिस्ट प्रतीकसह मी भाग्यश्री प्रधान, आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.